नमस्कार, अस्मिताज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्याशी अत्यंत साधी सोपी परंतु पारंपरिक जुन्या पद्धतीने बनवली जाणारी कच्च्या मसाल्याची भाजीची आमटी ही रेसिपी शेअर करणार आहे। आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। इथे सर्वात प्रथम या भाजीसाठी लागणारं सगळं साहित्य घेतलेलं आहे। यामध्ये 5 कांदे, अर्धी वाटी डाळ, पाऊण वाटी खोबरं, 4 चमचे धने, त्यानंतर आलं आणि लसूण आहे। इथे कांदे मोठे मोठे चिरून झाले की 1 ग्लास पाणी घालून गॅसवरती हा कांदा थोडासा उकळी आणून घ्यायचा आहे। खरं तर या भाजीमध्ये हा कांदा कच्चाच वाटला जातो, परंतु मी इथे गरम पाण्यातून हा कांदा काढला आहे, त्यामुळे तो पटकन परतला जातो। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, डाळ, धने हे साहित्य घालून यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि आता याची पावडर तयार करून घ्यायची आहे। या मसाल्याची भाजी दिसण्यासाठी अगदी कोल्हापुरी तांबड्या रस्स्यासारखी दिसते, परंतु चव मात्र खास मराठवाडी पद्धतीचीच आहे हा। आता या धने, डाळे आणि खोबऱ्याच्या पावडरमध्ये मी तिखट घालून घेतलेला आहे। त्यामध्ये 2 चमचे घरगुती लाल तिखट आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालून घेतलेलं आहे। या मसाल्याची भाजी ही लाल रंगाचीच असते, म्हणून यामध्ये काळ्या मसाल्याचा वापर करायचा नाही। आता यामध्ये लागेल तसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही बघू शकता हे वाटण तयार झालेलं आहे। यानंतर हे वाटण एका पातेल्यामध्ये काढून घेऊन नंतर मी कांदा, आलं आणि लसूण हे मिक्सरला फिरून घेणार आहे। या भाजीमध्ये हा कांदा वाटताना पाणी अजिबात घालायचं नाही। अगदीच जर थोडंसं कांदा बारीक नाही झाला तर 1 ते 2 छोटे चमचे पाणी घालू शकता, कारण की नंतर ते पाणी तेलामध्ये खूप उडतं आणि कांदा लवकर परतल्या जात नाही। आता इथे हे कांद्याचं वाटण वाटून झालं की कढईमध्ये भरपूर असं तेल घालून घ्यायचं। अर्धा चमचा मोहरी तडतडली की नंतर बारीक वाटलेलं खोबरं आणि लसूण घालून परतून घ्यायचं। ते चांगलं परतलं की अर्धा चमचा हळद घालून व्यवस्थित परतून झाली की नंतर हे आधी कांद्याचं, आलं लसणाचं वाटण घालून घ्यायचं। कांदा आणि आलं लसूण वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं, कारण बाकीच्या मसाल्यापेक्षा कांदा परतण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, म्हणून कांदा आधी घालून घ्यायचा। त्यानंतर हे बाकीचं जे वाटण आहे डाळ, खोबरं आणि धण्याचं ते घालून घ्यायचं आणि मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा। या कच्च्या मसाल्याच्या भाजीची चव सगळी मसाला परतण्यावर अवलंबून आहे। तुम्ही इथे बघू शकता मसाला परतला की याचा रंग अतिशय छान आलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी गरम केलेलं पाणी घातलेलं आहे। पाणी हवं तसं घट्ट पातळ भाजी बघून पाण्याचा वापर करायचा आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरती भाजी शिजून घ्यायची आहे। आपल्या नेहमीच्या भाजीला तरी लवकर येते, परंतु या भाजीमध्ये सर्व मसाले सुरुवातीला कच्चे असतात, म्हणून तरी येण्यासाठी कमी गॅसवरती बराच वेळ ठेवावी लागते। आता इथे उकळी आली की मी यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे। इथे आमटीला उकळी आलेली आहे, म्हणजेच आमटी तयार झालेली आहे। आता आमटी झाकण ठेवून भाजीची तयारी करून घ्यायची आहे। यासाठी सर्वात प्रथम कटोरीमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। अर्धा चमचा हळद घालून चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घालून झालं की यामध्ये 1 चमचा ओवा चांगला हातावरती चोळून घालून घ्यायचा आहे। ओवा घालून झाला की पाव चमचा इनो घालून घ्यायचा आहे। इनो घालून घेतलं की व्यवस्थित मिक्स करून भाज्याचं आपण नेहमी भिजवतो तसं पीठ भिजून घ्यायचं आहे। या आमटीमध्ये वापरली जाणारी भजी अशीच असतात, यामध्ये कांदा वगैरे काही नसतो। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून ही सर्व भजी तळून घ्यायची आहेत। अगदी थोडासा इनो घातल्यामुळे ही भजी अगदी टम्म अशी फुगून येतात। वडापावच्या गाड्यावरती जशी भजी असतात ना, सेम त्याच पद्धतीची तशाच चवीची ही भजी तयार होतात। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये तिखटही घालू शकता। इथे तुम्ही बघू शकता भजी तळून तयार झालेली आहेत। आता आमटीला गरम करायला ठेवून नंतर ही भजी यामध्ये घालून घ्यायची आहेत। परंतु आमटीमध्ये भजी जेवण करण्याच्या 10 मिनिटे अगोदरच घालायची आहेत। खूप वेळ जर आधी घातली तर ते भजी विरतात किंवा आमटी घट्ट होते। मला ही माझी कच्च्या मसाल्याची भाज्याची आमटी रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा, आणि हो आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा हं। धन्यवाद।